नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे रविवारी 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात येणार असून पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात 1123 लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे 5000 कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. 28 जून रोजी बूथवर लसीकरण झाल्यानंतर 29 जून ते 3 जुलै दरम्यान आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण करणार आहेत. मालमत्ता करावरील सवलतींचा लाभ घेण्याची अखेरची संधी. अंतिम मुदत 30 जून. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मालमत्ता करावर 5 ते 50% विविध सवलती देण्यात येत असून त्यांचा लाभ घेण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत आहे. 30 जून पूर्वी कर भरल्यास 5% आणि ऑनलाईन भरणा केल्यास अतिरिक्त 5% सवलत मिळणार आहे. तर महिलांच्या नावावरील एका निवासी मालमत्तेस 30% सवलत, दिव्यांग व्यक्तीच्या नावावरील एका मालमत्तेस 50% सवलत असून स्वातंत्र्य सैनिक, सैनिक विधवा पत्नीस एका निवासी मालमत्ता करावर सवलत देण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांना मुदतपूर्वी कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा तसेच शहराच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन केले आहे. शहरात शिवणकामाच्या दरात 20% वाढ. इंधन दरवाढ, वीज बिल, दुकान भाडे, कामगारांचे वेतन आणि शिवणकामासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे पिंपरी चिंचवड शहरातील टेलर व्यावसायिकांनी शिवणकामाच्या दरात सुमारे 20% वाढ केली आहे. टेलर व्यावसायिकांच्या मते कापड शिवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमती सातत्याने वाढत असून व्यवसाय टिकवण्यासाठी दरवाढ अपरिहार्य झाली आहे. दुसरीकडे रेडीमेड कपड्यांची वाढती लोकप्रियता आणि ऑनलाईन खरेदीमुळे पारंपरिक टेलरिंग व्यवसायासमोर आव्हाने निर्माण झाली असली तरी ग्राहक टिकवण्यासाठी दर्जेदार कामावर भर दिला जात आहे. मात्र कपडे शिवून घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर महागाईची कात्री बसणार आहे. अवैध दारू विक्री विरोधात शहरात 4 कारवाया, 5 जणांवर गुन्हे दाखल. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवैध दारू विक्री आणि वाहतुकी विरोधात शहरातील विविध भागात विशेष मोहीम राबवत 4 ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 16,910 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून एका महिलेसह 5 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाकड, दिघी आणि इंद्रायणीनगर परिसरात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान देशी व विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आईसह 2 मुलांचा संशयास्पद मृत्यू. ताथोडे येथे आई आणि तिच्या 2 मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली. कल्पना बिपिन सूर्यवंशी वय 35, शुभश्री वय 17 आणि दादू वय 10 अशी मृतांची नावं आहेत. घरातून प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दरवाजा उघडून पाहिले असता तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक अडचणी आणि घराच्या कर्जामुळे कुटुंब मानसिक तणावात होते. काही दिवसांपूर्वी बँकेकडून घर लिलावाची नोटीसही देण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. इडली सांबरमध्ये विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वाकड पोलीस पुढील तपास करतायत. मोशीतील तरुणाची 30 लाखांची फसवणूक. मोशी प्राधिकरणातील एका तरुणाची इंस्टाग्रामवरील ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगच्या आमिषाने तब्बल 30,83,821 रुपयांची फसवणूक करण्यात आली. फिर्यादी प्रशांत सुरेश सपकाळ वय 33 राहणार मोशी प्राधिकरण यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींनी इंस्टाग्रामवर गेमिंग बेटिंगची जाहिरात पाठवून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विविध स्कॅनरद्वारे वेळोवेळी पैसे भरायला लावले, मात्र कोणताही परतावा न देता फसवणूक केली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.